आता याच बेसिसवर आपण स्टॉक्समध्ये बघितलं, स्टॉक्समध्ये मला एक TCS स्टॉक सापडला, ज्याच्यात की आता इथे बघा हा TCSचा फ्युचर्स आहे. मी तुम्हाला डायरेक्ट TCSमध्ये दाखवतो. हे बघा, एकदा जर आपण इथले सगळे इंडिकेटर एकदा हाईड केले तर आता तुम्हाला चार्ट क्लिअर दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये बेसिक आहे काय, मार्केटने सकाळी गॅप डाऊन ओपनिंग दिली, राईट. मार्केटने परत बुलिश होण्याचा ट्राय केला, कारण की ज्यांनी ते सेलिंग केली असणार त्यांना एक चांगला डिसेंट प्रॉफिट इथे होत असेल. याच्यामुळे मार्केटमध्ये आता इथे जे कोणी सेलर्स असतील ते एक्झिट करतात आणि नवीन बायर्स येतात आणि मार्केटला वरती घेऊन जातात. तर आता ठीक आहे, मार्केटवरती गेलं, पण बायर्स एवढं प्रेशर आहे का इथे? नाही. मग आता परत सेलर्स इथे ॲक्टिवेट झालेले आहे. आता सेलर्स ॲक्टिवेट झाले त्याचा अर्थ आता हे मार्केट खाली कुठपर्यंत येऊ शकतं तर आपण ते बघूया. आणि याच बेसिसवर जेव्हा इथला ब्रेकआउट झाला डे लोचा, यावेळेस आपली या कॅन्डलच्या इथे कुठेतरी एंट्री झालेली आहे. आता प्रॉब्लेम काय, एकतर आता आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपण या लेवलला ठेवलेला आहे आणि जो प्रॉफिट घेणार आहे याच्याच अगेन्स्टमध्ये 1:1 असणार आहे किंवा 1:2 असणार आहे. आणि समजा जर प्रॉफिटमध्ये क्लोजिंग भेटली तर आपण ती ट्रेड अजून कंटिन्यू करू शकतो. आता 1 मिनिटात तुम्हाला दाखवतो की माझे टार्गेट्स कुठपर्यंत आहेत आणि मार्केट खाली येण्याचे चान्सेस काय. जरी रॉंग असेल तर ठीक आहे, रिस्क रिवॉर्ड बेसिकली फॉलो करायचं आहे आपल्याला, ज्याच्यामुळे लॉंग टर्ममध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहा. आता इथे बघा 1 डेमध्ये तुम्हाला थोडंसं स्मॉलर टाईम फ्रेममध्ये येऊन दाखवतो 1 आवरमध्ये. आणि एक सांगण्यासाठी की सध्याची पोझिशन आहे आपली ते आता ब्रेक इव्हनवरच असणार आहे. हे बघा इथे बघू शकता 157 to 10 अशा प्रकारे इथे आपण अप्रॉक्स 350 क्वांटिटी घेतलेली आहे. जनरली फाईल्सवरती मी क्वांटिटी कमीच घेतो, अपस्टॉक्सवरती हेवी दाखवतो, पण मॅन्युप्युलेशन कोणाचं होऊ नये म्हणून आपण इथे छोट्या क्वांटिटीने ट्रेड करतोय, कारण की मोठे प्रॉफिट्स बघून परत लोक इथे गॅम्बलिंगसारखं ट्राय करतात. त्याच्यामुळे फक्त ह्याला ॲज अ ट्रेनिंग म्हणून घ्या, ॲज अ तुम्हाला लर्निंग काहीतरी शिकायला भेटते या विचाराने इथे ट्रेड करा. आता इथे बघू शकता TCSमध्ये 1 आवरचा टाईम फ्रेम ओपन आहे. सिम्पल लॉजिक काय होतं ट्रेडचं तुम्हाला सांगितलं आहे. आता टार्गेट्स काय असले पाहिजेत. आता एक गोष्ट इथे बघा, जर मी लॉंग टर्ममध्ये ट्रेड होल्ड केली तर हे बघा जेव्हा मार्केट या लेवलला येत आहे बायर्स पुश करत आहेत आणि मार्केट वरती जात आहे. ही वीक बघा कशी झाली, ही वीक बघा कशी झाली. त्याच्यानंतर इथून मार्केट अगेन थोडंसं वरती गेलं, परत गॅप डाऊन ओपन झाला, परत इथून मार्केट वरती गेलं. म्हणजे हा जो झोन दिसतोय आपल्याला हा काय कंप्लीट बायर्सचा झोन आहे. आणि मार्केट करंटली ट्रेड कुठे करत आहे 32,290 रुपयाला. मग एक तर चान्सेस आहेत की मार्केट या बायर्स झोनपर्यंत येऊ शकतं, त्याच्याशिवाय बायर्स ॲक्टिवेट होणार नाहीत आणि हा स्टॉक वरती जाणार नाही. समजा मार्केट खूप जास्त स्ट्रगल करते खाली यायला आणि आपल्याला ॲटलिस्ट 1:1 जरी भेटत असेल तर आपण एक्झिट करणार. आणि जर समजा सिम्पली 1:1 भेटला तर जस्ट आपला जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो कसा मेंटेन करायचा सांगतो. हे बघा आता आपला रिस्क रिवॉर्ड सध्या काय 1:2 आणि ट्रेडची एंट्री कुठे झाली या लेवलला. मग जेव्हा मला इथे 1:1 भेटेल माझा इथला जो स्टॉप लॉस आहे तो या ठिकाणी शिफ्ट होईल. म्हणजे जरी आता मार्केट रिव्हर्स गेलं तरी ॲटलिस्ट मी 0वर माझी ट्रेड क्लोज करेन किंवा काहीतरी समथिंग 200-300 रुपये प्रॉफिट शिल्लक असेल, जे की ब्रेक इव्हन म्हणतात. पण समजा 1:1 भेटला आहे, त्याच्यानंतर माझा SL या लेवलला आला, परत मार्केट 1:2 वरती गेलं, परत माझा जो SL आहे तो आता 1:1च्या प्रॉफिटवर येणार. म्हणजेच समजा मी रिस्क घेतो आहे 5,000ची, मला प्रॉफिट होणार आहे 10,000 रुपये. पण जेव्हा 5,000 रुपये प्रॉफिट झाला आहे तेव्हा माझी रिस्क येणार 0 रुपयावर आणि जेव्हा मला 10,000 प्रॉफिट होणार तेव्हा माझी रिस्क येणार 5,000वर. मग ॲटलिस्ट मी लाँग टर्मसाठी होल्ड करू शकतो. म्हणजे जोपर्यंत 3250 या बाहेरच्या झोनमध्ये मार्केट येत नाही तोपर्यंत मी 1:3 1:4 अशा प्रकारे अचीव केलेलं असेल. डिपेंड करतं मार्केट कशा प्रकारे आता आपल्याला ॲक्शन दाखवू शकतं. मी तुम्हाला अपडेट देतो मार्केटमध्ये मी ट्रेड होल्ड करतोय का लगेच एक्झिट करतोय, याच्यावर तुम्हाला स्टॉप लॉस हिट होतोय का प्रॉफिट हिट होतोय ह्याचं मी अपडेट लवकरच दे. हे बघू शकता इथे माझे ट्रेड्स आहेत. एकदा परत हे इंडिकेटर्स आणि इंडिकेटर्स मी लावतो म्हणून कोणीही लावू नका, हे जस्ट कन्फर्मेशनसाठी असतं किंवा याचा कधी कधी यूज पण नाही होत. मी प्युअर प्राईस ॲक्शन फॉलो करतो जस्ट बिकॉज ऑफ कन्फर्मेशन, कधी कधी ते अप्लाय करून चेक करत असतो आणि ते मी माझ्या कोर्समध्ये पण सांगितलं आहे. तर ठीक आहे, हे बघा करंटली 350 क्वांटिटी आहे, 350 रुपये लॉस होत आहे. आपला जो रिस्क आहे तो मॅक्झिमम किती असणार आहे 62 ते 56 म्हणजे 6 रुपयांचा. जवळपास आपल्या इथे 2-3 हजार रुपयाचा रिस्क असणार आहे, जे की खूप कमी आहे, काहीच नाही आहे. आणि याच्या अगेन्स्टमध्ये जो प्रॉफिट होणार आहे तो होणार 4-5 हजाराच्या ॲप्रॉक्स. ठीक आहे, आपण वेट करूया. आली पोझिशन प्रॉफिटमध्ये तरी शो करेल, जरी पोझिशन लॉसमध्ये आली स्टॉप लॉस हिट झाला तरी पण शो करेल. रिस्क रिवॉर्ड कसा मेंटेन करायचा आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अगेन इथं बघा समजा 62 रुपयाचा आता प्रीमियम
67 रुपयांवर गेला की लगेच 56 रुपयाचा माझा स्टॉप लॉस 62 रुपयावरती शिफ्ट होणार, म्हणजे माझा जरी लॉस झाला तरी 0 रुपये होईल. त्याच्यानंतर जरी 67 रुपयाचा जरी प्रॉफिट परत 72 रुपयावर गेला तर माझा स्टॉप लॉस कुठे येणार, या ठिकाणी. म्हणजे जरी मार्केट समजा इथून रिव्हर्स झालं तरी मला ॲटलिस्ट हे 6-7 पॉईंट तरी भेटतील. अशा प्रकारे लॉजिकल आपल्याला ट्रेड करायचं आहे. तर चला मी अपडेट करतो. बघा आत्ताच एक ब्रेकडाऊन भेटलेला आहे या कन्सोलिडेशनचा खूप वेळ झाल्यानंतर. पण आता एक गोष्ट बघण्यासारखी आहे, काय माहीत आहे की मग याच लेवलला मार्केट मला +700 काहीतरी प्रॉफिट दाखवत होतं. ओके, आणि आता इथे बघा मार्केट त्याच्या खालच्या लेवलला आहे दिसतंय, पण प्रॉफिट्स जस्ट बघा किती चालू आहे 420 वगैरे. मग हे का होतं माहीत आहे, हे असतं टाईम डिके. कारण मार्केट आता इथे थांबलेलं आहे, मागची जवळपास अर्धा तास होऊन गेला याच ठिकाणी कन्सोलिडेशन करतो आहे. म्हणजे मग इथे थिटाचा डिके होतो. ऑप्शनमध्ये जे अल्फा बीटा गॅमा आहेत मग तिचा थिटाचा डिके होतो, कारण की टाईम व्हॅल्यू चालली. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला इथे 1 रुपयाला भेटत होती तीच गोष्ट आता इथे तुम्हाला 0.75 रुपयाला भेटायला लागते. मग अशा काहीतरी पर्सेंटेजने जेव्हा टाईम डिके येतो मग तुमचे प्रॉफिट्स पण कमी होतात, रिस्क नाही कमी होणार, कारण की टाईम डिके तुमच्या अगेन्स्टमध्ये चालला आहे ॲज अ ऑप्शन बायर. आणि ऑप्शन सेलर असताल तर टाईम डिके तुमच्या फेवरमध्ये काम करतो, कारण जसा टाईम डिके होत जाईल तसं प्रीमियमच्या पण व्हॅल्यू घसरत जातील. आता मार्केट खाली जात आहे पण मार्केटचे प्रीमियम्स काय आहेत इथे बघा त्याच लेवलला आहे. निफ्टी 50 पण त्याच लेवलला कॉन्सन्ट्रेशन करतो आहे. म्हणजेच काय होतं आहे, या ठिकाणी टाईम फॅक्टर मॅटर करतो आहे. मी अपडेट देतो तुम्हाला काय असेल ते, कारण की आता टाईम डिकेमुळे मला माहिती आहे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर आपल्याला वाटलं की खरंच आता एक मूव्ही येऊ शकत नाही किंवा असंच मार्केट जर अजून टाईमपास करत असेल तर इवन जरी समजा थोड्या वेळाने अजून 1 तासाने आपली इथे एंट्री झाली आणि याच ठिकाणी जरी मार्केट आलं असेल तरी आपल्याला लॉस इथे शो होत असेल, कारण की हे जे प्रीमियमच्या व्हॅल्यू आहेत ते टाईम डिकेमुळे डाऊन येत असतात. मग वेट करूया, अदरवाईज आपण या ट्रेडमधून एक्झिट करूया. एक तर प्रॉफिट घेऊया, अदरवाईज लॉस किंवा ब्रेक इवन, या 3 गोष्टीवरती आपण ट्रेड करणार आहे. हा आपला सिम्पल प्लॅन असेल. ठीक आहे, मी अपडेट करतो तुम्हाला. बघू शकता एक चांगल्या प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत. आता यातली आपण हाफ क्वांटिटी एक्झिट करू, जेणेकरून रिस्क जी आहे ती आपली एक व्यवस्थित प्रकारे मॅनेज होईल. सो 150 क्वांटिटी एक्झिट करतो. सॉरी 175 चालू आहे. तर हे बघा आपली 175ची क्वांटिटी आपण एक्झिट केलेली आहे. आता इम्पॉर्टंटली म्हणजे प्रॉपरली काय झालं आहे, आपला 1:2 आता आपला इथं जवळपास अचीव होईल. आता या लेवल आल्यावर मी तो पण काढेन. पण जर आपल्याला एक चांगला फ्लो भेटला तर मग आपण ट्रेलिंग करू शकतो आणि लॉंगसाठी होल्ड करू शकतो. मग मला जर वाटलं की उद्यापर्यंत होल्ड करायला पाहिजे, कारण नियमाने आपला बाहेर झोन कुठे ओळखला आहे आपण या ठिकाणी, मग आपण त्याचीच प्रतीक्षा करतो आहे. आणि समजा इथे जर येऊन मार्केट स्ट्रगल करत असेल तर मग मला राहिलेली क्वांटिटी पण एक्झिट करावं लागेल. पण एक लक्षात आलं तुमच्या की मी माझा प्रॉफिट्स आता सेव्ह करून घेतला आहे. जरी मार्केट रिव्हर्स गेलं तरी आहे तो प्रॉफिट जाईल, पण मी आता लॉसमध्ये जाणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंट करायचं आहे. आता बघूया की ॲक्च्युअल आपल्या ट्रेड्स कुठे एक्झिट झाल्या, काय प्रॉफिट शिल्लक आहे. तर हे बघा आपली जी ट्रेड्स आहेत कुठे आहे, ऑर्डर्स शक्यतो मी फायर्स वापरत नाही, पण जस्ट एक इथले इथं तुम्हाला समजवायला सोपं जातं, याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इथे बघा पहिली ट्रेड जी होती आपली ती झाली 63 रुपयाला प्लेस झाली होती. त्याच्यानंतर जी सेल केली आपण हाफ क्वांटिटी ती केली 67 रुपयाला सेल. आता राहिलेली क्वांटिटी एकतर ती परत 63वर आल्यावर एक्झिट करूया किंवा राहिलेली क्वांटिटी आता इथून हाय पोझिशनला सेल केली जाईल. आता रनिंग प्रॉफिट किती आहे आपला 1800च्या आसपास चालू आहे. तर थोडंसं अजून वेट करूया आणि बघूया की मार्केटमध्ये काय अपडेट असतील आणि ते तुम्हाला मी देत राहील. आता एकच आपल्या डोक्यात ठेवायचं आहे, प्रॉफिट व्यवस्थितपणे ट्रेल करायचं आहे. आता इथला जी आपण रिस्क होती आपली ती आता या ठिकाणी आपण प्रॉफिट ट्रेल करू शकतो. याच्या जर खाली मार्केट येत असेल तर एक्झिट करूया, अदरवाईज 1:1 जरी लॉस झाला तरी नो प्रॉब्लेम. डिपेंड ऑन सिच्युएशन की मार्केट कसं रिॲक्ट करतं. आता प्रत्येक गोष्ट माझ्या एक्सपिरियन्सनं तुम्हाला इथे शेअर नाही करता येणार, पण एक जस्ट लॉजिक बघा, त्याच्यामागे ट्रेनिंग घ्या की कशा प्रकारे ट्रेड मॅनेजमेंट असतं, माइंडसेट कसा असतो. कारण एवढा वेळ आपण इथे पोझिशन्सना होल्ड करून थांबलो होतो, कारण की एकतर आपला रिस्क हिट झाला असता किंवा आता इथे रिवॉर्ड हिट होणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे 1:1ला मी माझी अर्धी पोझिशन एक्झिट केली. 1:1साठी आता राहिलेली पोझिशन आपण वेट करूया. सध्या करंटली पोझिशन चालू आहे 69 रुपयावरती आणि आपली जी पहिली ट्रेड एक्झिट झालेली आहे ती इथे बघा फील्डमध्ये
₹67 फिल झालेलं आहे. त्याच्यामुळे काही रिग्रेट करायची गरज नाही. ट्रेडिंग अशीच असते. काही वेळेस तुम्हाला तुमच्या एक्झिटनंतर मार्केट खूप वरती जाताना दिसतं, कधी कधी तुम्ही लवकर एक्झिट झाला म्हणून तुम्हाला बरं वाटतं. मग हेच ॲक्च्युअल मार्केटमध्ये घडत असतं. तर आता बघा मार्केट अगेन इथे कॅन्डल बनवत आहे. जर TCSला बघितलं तर इथे या चार्टमध्ये आपल्याला 1:2 इथे हिट झालेला आहे, पण थोडासा तरी बाकी होता, जास्त नाही, 2-3 पॉईंटने. बघूया, अदरवाईज आपण आता पोझिशन्समधून एक्झिट करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की RSI ऑलरेडी या ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करतो आहे, त्याच्यामुळे थोडीशी रिस्क आहे ट्रेडला होल्ड करणं, पण ठीक आहे. बघूया आपण. बघा आता परत ₹66वरती आला आहे, पण आता आपल्याला काही टेन्शन आहे का? नाही, कारण की आता ऑलरेडी आपण प्रॉफिटमध्ये ॲटलिस्ट लॉसमध्ये आपण आता जाणार नाही आहेत, त्यामुळे वेट करू. बघा आता बघू शकता आपण स्टॉप लॉस टाकलेला आहे, जस्ट बिकॉज की आता इथे एक स्विंग बनवला आहे याच्यामुळे. आणि आता काही टेन्शन घेण्याची पण गरज नाही, ऑलरेडी प्रॉफिट्समध्ये आहे. एक जस्ट तुम्हाला लॉजिकल सांगतो आहे, हे एक जस्ट मिनिमम क्वांटिटी आहे बरं का. म्हणजे ज्यांना डाऊट असतात की सर जास्त पैसे असल्यावर जास्त प्रॉफिट होतात, तर असं काही नाही. जस्ट आता ही ट्रेड मॅक्झिमम बघा किती इन्व्हेस्टमेंट असेल याच्यात, 20-22 हजार रुपयाची काहीतरी फक्त इन्व्हेस्टमेंट असेल. तर अशा प्रकारे इथे दाखवतो तुम्हाला. ऑल पोझिशनमध्ये नाही, ऑर्डर्समध्ये बघूया. फील्ड 2 बाय. आय डोंट नो हे ह्याच्यात कसं असतं, मला माहीत नाही याच्यात कसं दाखवायचं, पण ही मॅक्झिमम सांगू शकतो मी तुम्हाला की याच्यात मॅक्झिमम हे बघा फंड्स अवेलेबल 39,000 आणि आता एक आपण अर्धी क्वांटिटी एक्झिट केली, म्हणजे जवळपास 20 ते 22 हजार रुपये इन्व्हेस्टेड असतील. आता त्याच्यामागे हा खूप चांगला डिसेंट प्रॉफिट आहे, सांगण्याचा उद्देश म्हणजे. मग जस्ट काय करायचं तुम्हाला, रिस्क रिवॉर्ड फॉलो करायचे. आता स्टॉप लॉस टाकलेले आहेत, कारण की आता इथे एक स्विंग बनला आहे, ठीक आहे. वापस आला, स्टॉप लॉस हिट झाला, इट्स ओके, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. वरती जात असेल तर जाऊ द्या, ठीक आहे. आता जेव्हा 1:2 अचीव होईल तेव्हा मग अगोदर स्टॉप लॉस आपण वरती शिफ्ट करू शकतो. त्याच्यामुळे शांतपणे आता वाट बघायचं, एवढंच आपल्या हातात आहे. मग ज्यांना ॲक्च्युअल मनी मॅनेजमेंट जमत नाही, पोझिशन्स सायझिंग जमत नाही, ट्रेडिंग जमत नाही, सायकोलॉजी व्यवस्थित नसते, मग ती लोकं काय करतात, त्या ॲनालिसिसवर विनाकारण लॉसेस हिट करत घेतात आणि विनाकारण लॉसेसमध्ये पडत राहतात. आणि तेच परत रिपीट आणि पुन्हा म्हणतात की स्टॉक मार्केटमध्ये सारखा लॉस होतो. ज्याला प्रॉपर ट्रेड करता येत ना त्याला 100% होतो, पण ज्याला मनी मॅनेजमेंट माहिती आहे, ज्याला रिस्क रिवॉर्ड माहिती आहे, जे की आपण कोर्सेसमध्ये घेतलं, त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं स्ट्रगल आहे, पण एवढं काय हार्ड नाही. जस्ट तुम्ही जो प्लॅन बनवला आहे तो तुम्हाला फक्त फॉलो करायचा, एवढंच आहे मार्केटमध्ये, बाकी काहीही नाही. आणि तेच सगळ्यात जास्त हार्ड असतं की चालू मार्केटमध्ये इमोशन्सना कंट्रोल करणं, ठीक आहे. एकदा बघूया. जस्ट आता आपण जवळ आलो आहे आपल्या स्टॉप लॉसच्या, आपल्या टार्गेटच्या. एकदा तो हिट झाला की झाला. मग आता डिपेंड करतं, समजा फ्लो कंटिन्युअसली खाली आला तर आपण ट्रेडला होल्ड करूया. मार्केट इथे येऊन जर कन्सल्टेशन करत असेल तर मग आपण मार्केटमधून बाहेर पडलेलंच चांगलं राहील. आता TCSI खरं तर मी ही लॉंगसाठी होल्ड केली होती, पण थोडंसं मार्केट कुठेतरी निफ्टी 50ला जर बघितलं तर मार्केट कुठेतरी एक मिनिट दाखवतो, कुठेतरी मार्केट एक हॉल्ट करेल असं वाटते. त्याच्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही, कारण की टाईम टेके आपल्या रिस्क फॅक्टरमध्ये जमा होतो. आणि जनरली अजून एक सांगतो, हे 1 मिनिट 5 मिनिट 15 मिनिट ठीक आहे, 15 मिनिटच्या वरतून तुम्ही चार्टमध्ये बघा, पण जर तुम्ही ट्रेडिंग प्रॉपरली करायची असेल अगोदर मोठ्या टाईम फ्रेममध्ये शिका. कारण की 1 मिनिटामध्ये जर बघितलात, इथे बघा, समजा मी 1 मिनिटचा चार्ट लावून जर बसलो असतो तर इथे किती अप्स अँड डाऊन्स आलेत, याच्यात मला पेशन्स ठेवता आले असते का? नाही. याच्यामुळे टाईम फ्रेम लावताना मोठी लावा, ठीक आहे. ॲनालिसिस करा. जेव्हा पोझिशन्स तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग करायची असते तेव्हा तुम्ही 1 मिनिटमध्ये ट्रेड करू शकता, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ट्रेड्समध्ये असता तेव्हा तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेममध्येच चार्ट्सना बघावं लागतं, ठीक आहे. आता मार्केट अगेन्स्ट तिथे स्ट्रगल करत आहे. इथे बघा, या जो हाय आहे, आजचा जो हाय आहे, इथे दिसेल तुम्हाला की जो हातचा हाय आहे तो ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतो आहे. इथून जर इझिली ब्रेकआउट झाला, अगेन हे टार्गेट्स इझिली अचीव होतील आणि मार्केटमध्ये आपण एक्झिट करू शकतो. किंवा समजा इथून डायरेक्ट मार्केटवरती जातं आहे, परत असेच स्विंग्स बनवते, तर अजून मार्केटमध्ये आपण ट्रेड करू शकतो. आता आय थिंक थोडंसं आपण स्टॉप लॉस ट्रेल करायला हवा, जास्त काय नाही, 1 रुपयाने करूया फक्त, किंवा थांबा थोडंसं थांबूया. जर इथे एक स्विंग बनवला मार्केटने, ते जर हाय ब्रेक केला, समजा इथे अजून एक रेड कॅन्डल झाली किंवा आहे तशीच कॅन्डल तयार झाली आणि याच्यानंतर अशी एक अजून ग्रीन कॅन्डल तयार झाली की आपण इथे आपला स्टॉप लॉस ट्रेल करूया.
जस्ट बघा, मी प्लॅन बनवतोय तुम्हाला सांगत आणि तो एक्झिक्युटिव्ह करतोय. याच्यात असं काय रॉकेट सायन्स नाही आहे. बघा सांगितल्याप्रमाणे पोझिशन्स इथून हे झाल्या. जस्ट आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंगची वाट बघायची. एकदा क्लोजिंग झाली की या रिक्वेस्टला आपण मॉडिफाय करूया. ठीक आहे, बघा मार्केटवरती चाललं आहे, प्रॉफिट्स पण वाढत आहेत. जस्ट आता या पोझिशन्सला मी व्यवस्थितपणे ट्रेल करू शकतो. बघा स्टॉप लॉसवरती ट्रेल केला, स्टॉप लिमिट पण वरच्या साईडला ट्रेल करूया. ठीक, आता बघा सिम्पली मार्केट आपल्या टार्गेट्सकडे येतं आहे. या ठिकाणी काय झालं तर पोझिशन्सना टाईम डिकेमुळे आपल्याला प्रॉफिट्स दाखवत नव्हते, पण मार्केट आता खाली आले, थोडेसे प्रॉफिट वाढलेत. पण जर इथूनच मार्केट खाली आलं असतं तर अजून हेवी प्रॉफिट झाले असते. आणि मार्केटच्या प्रॉफिट्सना पर्सेंटेज ऑफमध्ये कॅल्क्युलेट करा शिका. हे बघा आता हे स्पेसिफिक आहे, या एका स्पेसिफिक ट्रेडमध्ये 5.90% दाखवत आहे. जर तुम्ही टोटल गोष्टींचा विचार केला तर 20,000-22,000वर 2,000 रुपयांच्या आसपास प्रॉफिट म्हणजे की 10% होतो. सो प्रॉफिट्सना पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायला शिका. आणि इथं स्टॉप लॉस का ट्रेल केला लक्षात आलं, कारण की इथं स्विंग बनवला. सिम्पली 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती स्टॉप लॉस ट्रेल करतोय आपण आणि एकदम रिस्क फ्री आहे, कारण की ऑलरेडी आपण प्रॉफिट्स बुक केलेले आहेत. आय नो काही गोष्टी मी रिपीट करतोय, पण हे सांगूनसुद्धा काही जणांच्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी रिपीट केल्याच पाहिजेत. आता मी अपडेट देतो, जर मार्केट 73कडे जायला लागलं तर मी परत पोझिशन्सला ट्रेल करेन आणि तुम्हाला अपडेट देईन. बघूया इथे चान्सेस आहेत स्टॉप लॉस हिट होण्याचे, तरी पण एकदा थोडंसं वेट करूया. तर बघू शकता आपली ट्रेड सक्सेसफुली एक्झिट झालेली आहे. एकदा बघूया प्रॉफिट्स काय झाले काय नाही. होऊ शकतं आता मार्केट इथून वरती जाऊ शकतं, पण आपल्याला ते मॅटर करतं का नाही. आपली जी पोझिशन्स होत्या, आपले ज्या ट्रेड्स आपण प्लॅन केलेल्या एक्झॅक्टली आपण त्या फॉलो केल्या, तर सिम्पल आहे बघा गोष्टी. मी म्हटलं का नाही तुम्हाला, इथे आपली पोझिशन हिट होऊन आता परत मार्केटवरती जायला लागले. आता रश करायचं नाही, जो प्लॅन केला तो एक्झिक्यूट केला आहे. आता ट्रेड्ससाठी पळायचं नाही. अशा प्रकारे सिम्पल लॉजिकने आपण ट्रेड केली, त्याला प्लॅनला करेक्टली फॉलो केलं आणि सिम्पल आता याच गोष्टीवरती मार्केट आता वरती चाललं आहे. पण आता फोमोमध्ये यायचं आहे का आपल्याला, नाही. आता जनरली लोकांचा प्रॉब्लेम काय येतो, जे नॉर्मल ट्रेडर्स असतात, की सर आता माझी ट्रेड्स इथे एक्झिट झाली, आता जर 70वरती गेले, मग मी परत एक्झिट करतो आणि जो माझा पहिला प्लॅन होतो त्याला फॉलो करतो. पण त्याच्यामुळे काय होतं, तुमचे इमोशन्स म्हणा आता आतमध्ये येतात. ठीक आहे, जो आपण प्लॅन केला होता स्टॉप लॉस तो हिट झाला, डझंट मॅटर. मार्केटवरती 4,000 प्रॉफिट देऊ द्या, 5,000 देऊ द्या, नाही. जो तुम्ही प्लॅन केला आहे तो व्यवस्थितपणे एक्झिट केला आहे का, तर हो. प्लॅन बनवून अजून त्याला कॉम्प्लिकेट करायचं नाही. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. मला माहिती आहे मार्केट वरती जाऊ शकतं, खालती येऊ शकतं, पण फरक नाही पडला पाहिजे. कारण की बायर झोन जर आपण जेव्हा आपण पहिलं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बायर झोन कुठं आहे, 3,252च्या आसपास. होऊ शकतं मार्केट इथपर्यंत येऊ शकतं, पण आता रिग्रेट करायचं नाही. ओके, त्याच्यामुळे सिम्पल डोकं शांत ठेवायचं, आलेला प्रॉफिट एन्जॉय करायचा आणि अशा प्रकारे आपली ट्रेडिंग व्यवस्थित बनवा. तर बस मित्रांनो, आय होप तुम्हाला काहीतरी लर्निंग भेटली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की लर्निंग काय भेटली आणि कशा प्रकारे तुम्ही स्वतःला कोणत्या नियमांमध्ये स्वतःला ठेवून तुमच्या ट्रेड्सना प्लॅन करा. ओके, तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये. धन्यवाद.